श्री स्वामी समर्थ. प्रिय स्वामी भक्तांनो, आज आपण पाहणार आहोत की आपण आज खरोखरच भाग्यशाली केव्हा असतो. असे स्वामी समर्थांच्या कोणत्या विचारावर आपणाला समजून जाते की आपण भाग्यशाली आहोत की नाही. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकावा लागेल. जय जय रघुवीर समर्थ. प्रिय स्वामी भक्तांनो, आज आपण एक अतिशय सुंदर आणि हृदयाला स्पर्श करणारा विषय घेऊन एकत्र येणार आहोत. तो विषय काय आहे? आपण भाग्यशाली केव्हा असतो किंवा केव्हा होतो. जगात प्रत्येकजण म्हणत असतो, माझं नशीब कसं आहे, मी भाग्यवान आहे का नाही. पण खरे भाग्य म्हणजे काय असते? पैसा, संपत्ती, मोठं घर, गाडी, प्रतिष्ठा, हेच का भाग्य? का आणखीन काही असतं भाग्य म्हणजे? तर ते आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. स्वामी समर्थ महाराजांच्या शिकवणीतून आपण पाहत राहतो की खरे भाग्य हे बाहेर नसत असते, तर ते आपल्या अंतःकरणामध्ये असत असते. आणि स्वामी म्हणत असतात, ज्याच्या जीवनात श्रद्धा, सबुरी आणि नामस्मरण आहे, तोच खरा भाग्यशाली मनुष्य आहे आणि राहणार. जेव्हा आपल्या आयुष्यात स्वामींची ओढ निर्माण होत असते, तेव्हा आपण भाग्यशाली असतो असे स्वामी म्हणतात. जगात करोडो लोक आहेत, पण प्रत्येकाच्या मनात देवाविषयी प्रेम, ओढ, भक्ती निर्माण होतेच का? तर नाही. प्रत्येकाच्या मनामध्ये देवाविषयी प्रेम, ओढ, भक्ती निर्माण होत नाही. जर आपल्या मनात स्वामींचे नाव घ्यायची इच्छा निर्माण झाली, त्यांच्या चरणी बसावंसं वाटलं असेल, त्यांच्या लीलाचे श्रवण करावंसं वाटत असेल, तर समजून जा, आपण अत्यंत भाग्यशाली आहात. किंवा तुम्ही अत्यंत भाग्यशाली आहात की तुम्हाला स्वामी समर्थांच्या सानिध्यात राहावंसं वाटत आहे. कारण ही ओढ सहजासहजी कोणालाही वाटत नाही. ती अनेक जन्मांच्या पुण्याईमुळे मिळत असते. स्वामी स्वतः ज्याला बोलावतात त्यालाच त्यांच्या चरणी स्थान मिळत असते. म्हणूनच जेव्हा आपण जय जय रघुवीर समर्थ असे म्हणतो, हा मंत्र म्हणतो आणि डोळ्यात पाणी येत असतं, तेव्हा ती आपली भाग्यरेषा उजळत असते किंवा उजळलेली सुद्धा असू शकते. संकटातही श्रद्धा टिकून राहते, तेव्हा आपण भाग्यशाली असतो. जीवनात सुख दुःख येतं तसं जातंही, पण खरा भाग्यवान तो जो संकटातही स्वामींना हात सोडत नाही. संकटातही स्वामींचा हात सोडत नाही. जेव्हा सर्व मार्ग बंद झालेले असतात, कोणी साथ देत नसतं, तेव्हा जर आपल्या ओठावर स्वामी समर्थ हे नाव सतत असतं, तर आपण भाग्यशाली आहोत हे आपणाला यावरून स्पष्ट होत असतं. स्वामी म्हणत असतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ही खात्री ज्याच्या मनात असते, त्यांचं जीवन धन्य होऊन गेलेलं असतं. जेव्हा आपण स्वामींचे संकेत ओळखायला शिकतो, तेव्हासुद्धा आपण खूप भाग्यशाली असतो. कधीकधी आपल्या जीवनात काही अद्भुत घटना घडत असतात. अचानक एखादं काम सहज पूर्ण झालेलं असतं. एखादं संकट अचानक टळलेलं असतं. मनाला अचानक शांत झाल्यासारखं वाटत असतं. हे सर्व स्वामींची कृपाच असणार आहे. पण ती ओळखण्याची दृष्टी असणं हेच भाग्य आहे. स्वामी प्रत्येक क्षणी आपल्या भोवती असतात, पण ज्याला त्याच्या अस्तित्वाची जाणीव होते, तोच खरा भाग्यवान ठरत असतो. जेव्हा आपल्या घरी स्वामींचं नामस्मरण होत असतं, तेव्हासुद्धा आपण खूप भाग्यशाली असणार आहोत. ज्या घरात रोज स्वामींचं नाव घेतलं जातं, जिथे दिवा लावला जातो, जिथे भक्तीचा सुगंध दरवळत असतो, ते घर मंदिरासारखं पवित्र होतं. अशा घरात शांतता, समाधान आणि आनंद नांदत असतो. आज अनेकाकडे मोठी घरे आहेत, पण मन शांती अजिबात नाही. पण ज्या छोट्याशा घरात स्वामींचा फोटो आहे आणि श्रद्धेने ओवाळणी केली जाते, तेच खरे भाग्यवान आणि तेच खरं भाग्यवंताचं घर असतं. जेव्हा आपल्याला समाधान मिळत असतं, तेव्हा आपण भाग्यशाली असतोच. स्वामी समर्थ शिकवतात, समाधानातच खरे सुख असते. ज्याला आहे त्यात आनंद मानता येणार असतो.
दुसऱ्याशी तुलना न करता स्वतःच्या जीवनात समाधान सापडत असतं, तोच खरा भाग्यवान ठरतो. भाग्य म्हणजे केवळ मिळालेलं नाही, तर जे आहे त्यात आनंद मानण्याची वृत्ती असते. जेव्हा आपल्याला सेवा करण्याची संधी मिळत असते, तेव्हा आपण भाग्यशाली ठरत असतो. स्वामींची सेवा, गुरूंची सेवा, आई-वडिलांची सेवा, गरजूंना मदत करणे, ही सेवा करण्याची संधी मिळणं हे सुद्धा एक मोठं भाग्यच आहे. कारण सेवा म्हणजेच भक्तीचं खऱ्या अर्थाचं रूप आहे. स्वामी म्हणतात, जो दुसऱ्याच्या डोळ्यात अश्रू पुसतो डोळ्यातले, त्याच्यावर स्वामींची विशेष कृपा असतेच असते. कोणावर स्वामींची विशेष कृपा असते? जो दुसऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसतो त्याच्यावर स्वामींची विशेष कृपा असणारच. जेव्हा आपण वाईटातून शिकतो तेव्हा आपण भाग्यशाली असतो. कधी आयुष्यात अपयश येत असतं, लोक धोका देत असतात, अपेक्षा तुटत असतात. पण जर त्या अनुभवातून आपण अधिक मजबूत झालो असलो, अधिक भक्त झालो असलो, तरी तेच आपलं भाग्य असतं. स्वामी संकट देतात, पण त्यातूनही मार्ग दाखवतात सुद्धा. ते आपल्याला घडवण्यासाठी परीक्षा घेत असतात. जेव्हा आपल्याला गुरु मिळत असतो, तेव्हा आपण भाग्यशाली ठरत असतो. गुरु म्हणजेच अंधारातून प्रकाशाकडे मार्ग दाखवणारा. स्वामी समर्थ स्वतःच गुरूचं सर्वोच्च रूप आहेत. ज्याला गुरूंचा आशीर्वाद मिळतो त्याचं जीवन योग्य दिशेनंच गेलेलं असतं. गुरु नसलेलं जीवन म्हणजे दिशाहीन प्रवास असतो. गुरुकृपा असलेलं जीवन म्हणजे सुरक्षित किनारा असतो. जेव्हा आपल्यात क्षमा करण्याची ताकद असते, तेव्हा आपण खूप भाग्यशाली ठरत असतो. स्वामी समर्थांनी नेहमी प्रेम, करुणा आणि क्षमेचा संदेश दिला आहे. जर आपल्या मनात राग, द्वेष कमी झाला आणि क्षमा करण्याची ताकद जर जास्त आली, तर समजून जा स्वामींची कृपा तुमच्यावरच आहे. कारण क्षमा ही दुर्बलतेची नव्हे, तर सामर्थ्याची निशाणी आहे. जेव्हा आपण स्वामीवर पूर्ण विश्वास ठेवत असतो, तेव्हा आपण भाग्यशाली ठरत असतो. सगळ्यात मोठं भाग्य म्हणजे विश्वास. स्वामी माझ्यासोबत आहेत, ते माझं वाईट होऊ देणारच नाहीत, ही भावना ज्याच्या मनात ठाम असते, तो कधीच एकटा नसतो. त्याच्यासोबत स्वामीसुद्धा असतात. स्वामी म्हणतात, माझं नाव तुझ्या ओठावर आहे, म्हणजे मी तुझ्यासोबतच आहे. स्वामी म्हणतात, तुझं ओझं माझ्यावर सोपव आता. ही वाक्य फक्त शब्द नाहीत, तर जीवन बदलणारा आधार आहेत. तर प्रिय भक्तांनो, भाग्य हे बाह्य गोष्टीमध्ये नसते, ते आपल्या श्रद्धेत, भक्तीत, सेवेत आणि स्वामीवरील विश्वासात असते. जर आज तुमच्या ओठावर स्वामींचं नाव आहे, मनात भक्ती आहे आणि हृदयात समाधान आहे, तर तुम्ही अत्यंत भाग्यशाली असणार आहोत. आपण भाग्यशाली आहोत, भाग्यशाली असतो याचे काही लक्षणं आहेत. जेव्हा स्वामींचं स्मरण आपोआप होतं, जेव्हा संकटातही आपण खंबीर उभे राहतो, जेव्हा सेवा करण्याची वृत्ती आपली निर्माण होत असते, जेव्हा समाधान आणि शांतता आपण अनुभवत असतो, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण स्वामीवर पूर्णपणे विश्वास टाकतो. तर चला, आजपासून मी भाग्यवान नाही असं म्हणणं सोडून देऊया. कारण ज्याच्या जीवनात स्वामी समर्थ आहेत, ते कधीच दुर्दैवी असणारच नाहीत, असू शकतच नाहीत. शेवटी एकच प्रार्थना सर्वांनी मिळून करायची आहे. स्वामी, आमच्या मनात सदैव श्रद्धा ठेवा, संकटात धैर्य द्या, सुखात नम्रता द्या आणि तुमच्या चरणापासून आम्हाला कधीच दूर जाऊ देऊ नका. जय जय रघुवीर समर्थ. श्री स्वामी समर्थ. झालेली सेवा स्वामींचरणी. सर्वांना श्री स्वामी समर्थ.